नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर्सच्या मागील व्हिडिओमध्ये आपण इरॅशनल नंबरचे प्रूफ बघितले होते आणि इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीजसुद्धा बघितल्या होत्या. आता नवीन कन्सेप्ट शिकूया आणि तो म्हणजे सर्ड. आता हे सर्ड यावर्षी आलेला हा नवीन कन्सेप्ट आहे, पण रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये शिकलेले आहात, त्यावरच आधारित सर्ड आहेत. आता त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. 5 हा रॅशनल नंबर आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण रूट 5 हा इरॅशनल नंबर आहे, बरोबर. 5 हा रॅशनल नंबर आहे, पण रूट 5 हा इरॅशनल नंबर आहे. आता आपण जर स्क्वेअर रूट ऑफ 25 घ्यायला, तर स्क्वेअर रूट ऑफ 25 इक्वल टू 5 म्हणजे आपल्याला रॅशनल नंबर मिळतो. nth रूट ऑफ a हे घेतलेलं आहे आपण. आता इथे थर्ड रूट ऑफ 8 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे, इक्वल टू 2 मिळतं, कारण 8 म्हणजे 2चा क्यूब आहे. क्यूब आणि हे रूट हे कसं आहे, सेम असल्यामुळे 2 बाहेर निघतात आणि याचं क्यूब रूट जे आहे ते 2 आहे. नंतर रूट 125. आता 125 मीन्स 25 इंटू 5. 25चं स्क्वेअर रूट निघतं, 5चं निघत नाही, म्हणून आपल्याला याचा आन्सर मिळतं 5 रूट 5. इज आयदर रॅशनल ऑर इरॅशनल. आता असं का म्हटलेलं आहे की या दोघांचे जे आहे ते आपल्याला आन्सर मिळतं आणि आन्सर मिळाल्यामुळे ते आन्सर असतं रॅशनल नंबर, म्हणून हे झाले दोन्ही रॅशनल नंबर्स. म्हणजे जरीही रूटमध्ये आहेत, इथे क्यूब रूट आहे, तरी हे रॅशनल नंबर आहेत. आणि रूट 125 यामध्ये आपल्याला रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर मिळतो, 5 रूट 5 म्हणजे, म्हणून हा जो नंबर आहे रूट 125 हा इरॅशनल झाला. म्हणजे ज्याचा आन्सर आपल्याला रॅशनल मिळते तो रॅशनल नंबर, आणि ज्यांचं इरॅशनल नंबर मिळतो सॉल्व केल्यानंतर, सिम्प्लिफाय केल्यानंतर, तो इरॅशनल नंबर. दॅट मीन्स nth रूट ऑफ एनी नंबर इज आयदर रॅशनल ऑर इरॅशनल. आता हे जे आपण काही नंबर्स पाहिले, या नंबर्समध्ये ते रॅशनल आहेत किंवा इरॅशनल आहेत. तर काही रॅशनल आहेत. nth रूट, इथे सेकंड रूट आहे, इथे सेकंड रूट आहे, इथे थर्ड रूट आहे. nth रूट ऑफ एनी नंबर हा रॅशनलही असू शकतो किंवा इरॅशनलही असू शकतो. आता रॅशनल आणि इरॅशनलमुळे हे घेतल्यानंतर रूट हे रॅशनल किंवा इरॅशनल घेतल्यानंतर सर्डला आपल्याला कसं डिफाईन करता येईल. इफ n इज ॲन इंटिजर, n कुठे आहे, हा जो रूट आहे तो इंटिजर ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1पेक्षा मोठा आहे हा, अँड 1पेक्षा ग्रेटर म्हणजे पॉझिटिव्हच आणि 2, 3, 4 याप्रमाणे. अँड a इज पॉझिटिव्ह रिअल नंबर, म्हणजे या रूटच्या साईनमध्ये जो आतमध्ये राहील तो कसा पाहिजे, पॉझिटिव्ह रिअल नंबर पाहिजे. ठीक आहे, पॉझिटिव्ह रिअल नंबर. आणि n कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 1. अँड nth रूट ऑफ a इज x. nth रूट काय आहे, x आहे. मग ते लिहिता कसं येईल, x पॉवर n इक्वल टू a, किंवा n इकडे नेला तर a रेस टू पॉवर 1/n, किंवा त्यालाही वेगळ्या प्रकारे कसं लिहिता येईल, nth रूट ऑफ a इक्वल टू x. If a is positive rational number, nth root of a is x, and if x is an irrational number, इथे ही कंडिशन आहे, कोणती, इरॅशनल नंबर. ठीक आहे, जर x म्हणजेच हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला जो x मिळत आहे हा x जर इरॅशनल नंबर असेल,
आता इथे रॅशनल नंबर मिळत होता इक्वल टू 5, इथे इक्वल टू 2 मिळत आहे, पण याचं काय मिळत आहे 25 इंटू 5 इक्वल टू 5 रूट 5. 5 रूट 5 काय आहे इरॅशनल नंबर आहे. म्हणजेच आपल्याला जर nth रूट ऑफ a इक्वल टू x आणि x हा इरॅशनल नंबर जर मिळत असेल तर x इज कॉल्ड अ सर्ड. ठीक आहे, x म्हणजे यालाच काय म्हणू आपण सर्ड. इन अ सर्ड. लक्षात आलं काय काय आहे, n काय आहे ग्रेटर दॅन 1, a काय आहे पॉझिटिव्ह रियल नंबर, आणि x काय आहे हे nth रूट ऑफ a ची अशी व्हॅल्यू आहे जी इरॅशनल नंबर आहे. जर ही इरॅशनल नंबर असेल तरच याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो सर्ड. अन्यथा ते सर्ड नाही, कारण x हा इरॅशनल नंबर नाही. जर हा x हा रॅशनल नंबर असेल तर सर्ड म्हणता येणार नाही. रूट 25ला सर्ड म्हणता येणार नाही, थर्ड रूट ऑफ 8ला सर्ड म्हणता येणार नाही, पण रूट 125ला सर्ड म्हणता येईल, कारण याचं आन्सर जे आहे ते काय मिळत आहे 5 रूट 5, म्हणजे रूट 5 हा इरॅशनल नंबर आहे इन अ सर्ड. आता जे आपण याला सर्ड म्हणत आहोत या सर्डमध्ये n काय आहे a काय आहे ते बघूया. हे जे साईन आहे रूटचं जे साईन म्हणत आहोत त्याला रॅडिकल साईन म्हणतात. nला ऑर्डर ऑफ सर्ड म्हणतात आणि एला रॅडिकँड म्हणतात. लक्षात घ्या, रूटचं जे साईन आहे ते आहे रॅडिकल साईन. आता रूट साईन म्हणणार नाही आपण, तर आपण म्हणू रॅडिकल साईन. nला ऑर्डर ऑफ सर्ड क्वेश्चन येतो असा, राईट डाऊन द ऑर्डर ऑफ द गिवन सर्ड. तर ती ऑर्डर तुम्हाला लिहिता आली पाहिजे. इथे जर कोणताही नंबर तुम्हाला दिसला नाही तर तो 2 असतो, आणि 2 पेक्षा ग्रेटर जर असेल तर मग तिथे लिहितात, पण 2 लिहत नाही कारण तो स्क्वेअर रूट आहे हे गृहीत असतं. ए ला रॅडिकँड म्हणतात, म्हणजे या रॅडिकल साईनच्या आतमध्ये जो पॉझिटिव्ह रियल नंबर असतो त्याला म्हणतो आपण रॅडिकँड. आता इथे एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल 250 घेतलं आहे आपण. आता ह्या 250चं क्यूब रूट बघा काय आहे. क्यूब रूटमध्ये क्यूब रूट ऑफ 250 इक्वल टू 250ला आपल्याला लिहिता येईल 25 इंटू 10, पण रूट कोणता आहे क्यूब रूट, थर्ड रूट. 25 म्हणजे 5 स्क्वेअर आणि 10 म्हणजे 5 इंटू 2, म्हणजे इथे 5 स्क्वेअर आणि 5 हे झाले 5 क्यूब इंटू 2. आता इथे 5चा इंडेक्स आहे 3 आणि रूटही आहे 3. हे दोन्ही सेम असल्यानंतर इंडेक्स आणि रूट जर सेम असेल तर कॅन्सल होतात आणि राहतं काय फक्त नंबर, म्हणजे रॅडिकँड. म्हणजे 5 जो आहे तो 5 या रॅडिकल साईनच्या बाहेर निघाला, आणि 2 राहिलेला आहे जसंच्या तसं आतमध्ये. त्याचा रूट काय राहील, ऑर्डर ऑफ द सर्ड काय राहील 3च. म्हणजे आपल्याला क्यूब रूट ऑफ 250चा आपल्याला आन्सर काय मिळालं 5 क्यूब रूट ऑफ 2. आता यामध्ये 5 तर हा रॅशनल नंबर आहे, पण हा जो आहे क्यूब रूट ऑफ 2 हा काय आहे इरॅशनल नंबर आहे. म्हणजे आपल्याला 250 क्यूब रूट ऑफ 250चं आन्सर काय मिळालं आहे 5 क्यूब रूट ऑफ 2, आणि त्यामुळेच काय होतं आहे हा इरॅशनल नंबर असल्यामुळे आपण याला काय म्हणू सर्ड म्हणू. याचाच अर्थ हा जो क्यूब रूट ऑफ 250 झाला हा काय झाला सर्ड झाला. ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल पुन्हा. लेट ए इक्वल टू 7, n इक्वल टू 3, देन
थर्ड रूट ऑफ 7 इज अ सर्ड. ठीक आहे, थर्ड रूट ऑफ 7 इज अ सर्ड बिकॉज थर्ड रूट ऑफ 7 इज एन इररेशनल नंबर, आणि हा इररेशनल नंबर असल्यामुळे आपण त्याला सर्ड म्हणू. पण तेच आपण सेकंड रूट ऑफ 49 घेतलं, म्हणजे रूट 49 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 49 म्हटलं, त्या 49चं स्क्वेअर रूट ऑफ 49 आपल्याला आन्सर मिळतं 7. हा 7 काय आहे, रॅशनल नंबर आहे, आणि म्हणून रूट 49 हा सर्ड नाही. ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल पाहू. लेट ए इक्वल टू 8 एन इक्वल टू 3. याला लिहिता कसं येईल रॅडिकल साईनमध्ये, थर्ड रूट ऑफ 8 इज नॉट अ सर्ड बिकॉज त्यांचे फॅक्टर्स पहा. 8 म्हणजे 2 क्यूब, थर्ड रूट ऑफ 2 क्यूब, इथे क्यूब म्हणजे इंडेक्स आणि रूट हे सेम आहेत, आणि सेम असल्यामुळे हा जो रॅडिकँट आहे हा काय निघाला आहे, या साईनच्या रॅडिकल साईनच्या बाहेर निघाला आहे. आन्सर मिळालं 2. 2 काय आहे, रॅशनल नंबर आहे, इट इज नॉट अ इररॅशनल नंबर, आणि त्याच्यामुळे याला आपण सर्ड म्हणू शकत नाही. ठीक आहे. नोट पहा. द सर्ड ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक सर्ड. जर रूट 2 घेतलं आपण तर ही आहे क्वाड्रॅटिक सर्ड, कारण इथे काहीच आपल्याला दिसत नाही आहे, आणि दिसत नाही आहे म्हणजे इथे ऑर्डर किती असतो, 2 असतो, हे नेहमी लक्षात घ्या. आणि याला कोणती सर्ड म्हणतात, हिला क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतात. आता सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड बघू. मोठे नंबर जर असले रॅडिकल साईनमध्ये तर त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. सुरुवातीला त्यांचे फॅक्टर्स घ्यायचे, त्यापैकी काही फॅक्टर्स असे असतात की ज्यांचं रूट आपण सहजतेने काढू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ आपण काढू शकतो. स्क्वेअर रूट काढल्यानंतर इतर जे काही नंबर्स असतात शिल्लक, ते इररॅशनल नंबर जर असतील तर ते म्हणजे पुढे सिम्प्लिफाय जर आपण करू शकत नसेल तर ते सिम्पलेस्ट फॉर्म झाले. रूट 8 इक्वल टू 8चे फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहे, 4 × 2, 4चं स्क्वेअर रूट निघते. इथे का बरं स्क्वेअर रूट घेतलेला आहे, कारण ऑर्डर किती आहे, 2 आहे, ऑर्डर 2 आहे. 4 मीन्स 2 स्क्वेअर, इथे ऑर्डर 2, इंडेक्स 2, आणि त्याच्यामुळे 4चं स्क्वेअर रूट 2 निघालेला आहे, रूट 2 जसंच्या तसं. आता हा इररॅशनल नंबर आहे, आणि म्हणून आणि त्याचे पुन्हा फॅक्टर्स पडून आपण सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकत नाही, तर हे झालं सर्ड. तसंच हे आहे का सर्ड, नाही, कारण याचा आन्सर किती आहे, रॅशनल नंबर आहे, 2 आहे. सेकंड एक्झाम्पल घेतलं, रूट 48. 48चे फॅक्टर्स आहे 16 × 3. त्याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर 16चं स्क्वेअर रूट निघते 4, आणि रूट 3 आहे इररॅशनल नंबर, हा पूर्ण इररॅशनल नंबर झाला सिम्पलेस्ट फॉर्म, कारण 3चं पुन्हा आपल्याला फॅक्टर्स घेऊन सिम्पल फॉर्ममध्ये लिहिता येत नाही. 125 रूट 25 × 5, 25चं आपल्याला स्क्वेअर रूट मिळतं 5, आणि रूट 5 जसंच्या तसं. हा सुद्धा इररॅशनल नंबर आहे, आणि त्याचे सिम्पल फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येत नाही, हाच सिम्पलेस्ट फॉर्म आहे. रूट 2, रूट 3, रूट 5, these types of surds are in simplest form which cannot be simplified further. पुढे आपण याला सिम्प्लिफाय करू शकत नाही, आणि म्हणून त्याला म्हणतो आपण सिम्पलेस्ट फॉर्म. ठीक आहे. त्यानंतर येतं आहे सिमिलर ऑर लाईक सर्ड. आता वर्डप्रमाणेच यावर आपल्याला सांगता येईल सिमिलर. सिमिलर म्हणजे सारखे सारखे दिसणारे, किंवा लाईक म्हणजे तेही सारखे सेम असणारे. सिमिलर ऑर लाईक सर्ड्स इफ पी अँड क्यू आर रॅशनल नंबर्स. पी आणि क्यू काय आहे, रॅशनल नंबर आहे. आपण जनरल फॉर्ममध्ये लिहूया. देन पी रूट ए, क्यू रूट ए. आता ह्या रूटमध्ये पहा नंबर्स कसे आहेत. ह्या रूटमधले नंबर्स जे आहेत ते सेम आहेत. पी आणि क्यू हे वेगळे नंबर्स आहेत. हे कोणतेही असोत, हे पॉझिटिव्हही चालते, निगेटिव्हही चालते.
पण हे सर्डमध्ये असणारे जे नंबर्स आहेत, सर्ड इथे जे आहे हे कसे असतील, जर सेम असतील तर यांना आपण लाईक सर्ड्स म्हणतो किंवा सिमिलर सर्ड्स म्हणतो. आर कॉल्ड लाईक सर्ड्स. टू सर्ड्स आर सेड टू बी लाईक सर्ड्स इफ देअर ऑर्डर इज इक्वल अँड रॅडिकँड्स आर इक्वल. म्हणजे ऑर्डर तर पाहिजेच. इथे ऑर्डर किती आहे 2, इथे ऑर्डर किती आहे 2. ऑर्डर सेम आहे पण रॅडिकँडसुद्धा सेम पाहिजे, तरच त्याला आपण लाईक सर्ड्स म्हणू. फॉर एक्झाम्पल पहा, इथे लाईक सर्ड्स पहा किती दिलेले आहेत. √3. इथे नंबर कोणता आहे कोएफिशियंट, इथे आहे 1. दिसत नाही म्हणजे इथे 1 आहे, पण ऑर्डर किती आहे 2. सेकंड पहा 5√3. ऑर्डर किती आहे इथे याची 2. कोएफिशियंट 5, रॅडिकँड 3. इथे रॅडिकँड 3, इथे रॅडिकँड 3, इथे रॅडिकँड 3. इथे -7 आहे कोएफिशियंट, इथे 8 आहे. म्हणजे कोएफिशियंट वेगवेगळे चालतील पण रॅडिकँड आणि त्यांचा ऑर्डर हा कसा पाहिजे, सेम पाहिजे. हे सर्व काय झाले, लाईक सर्ड्स झाले. ऑर्डर ऑफ इच सर्ड इज 2 आणि रॅडिकँड आहे 3 आणि त्याच्यामुळे हे झाले सिमिलर ऑर लाईक सर्ड्स. इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. आता जर आपल्याला कम्पेअर करायचं असलं सर्ड्स तर काय करायचं. कम्पेअर करण्यासाठी एकतर आपल्याला ऑर्डर त्यांचे सेम करावे लागतात, सेम नसतील तर. आणि जर सेम असतील तर जे काही रॅडिकँड आहे म्हणजे या साईनच्या, रॅडिकल साईनच्या आतमध्ये जे काही नंबर्स आहेत तर त्यावरून तर आपण सहजतेने कोण ग्रेटर आहे कोण स्मॉलर आहे हे फक्त ते एकटेच असले तर लक्षात घेऊ शकतो. पण त्यांच्यासोबत जर इतर रॅशनल नंबर्स असले तर मग कोणता ग्रेटर आहे कोणता स्मॉलर आहे हे कळायला मार्ग नसतो. म्हणून आपण काय करतो, याला कन्व्हर्ट करतो पूर्णतः सर्डमध्ये. हे काय आहे, कोएफिशियंट आहे आणि सर्ड आहे. याला मिक्स सर्ड म्हणतात. पण हे मिक्स सर्डला आपण प्युअर सर्डमध्ये कन्व्हर्ट करतो. वी कॅन नॉट कम्पेअर डायरेक्टली द गिवन सर्ड्स. मग आपण कम्पेअर करू शकत नाही तर मग काय करायचं, याला पहिले कन्व्हर्ट करायचं प्युअर सर्ड्समध्ये. 6√2. 6 म्हणजे काय आहे, 36चं स्क्वेअर रूट आहे. बरोबर, 36चं स्क्वेअर रूट 6 आहे. आपल्याला 6ला रूटमध्ये टाकायचं आहे तर डायरेक्टली असं टाकता येणार नाही, हे चुकीचं होईल. म्हणून आपण काय करतो, आपण करतो √36. कारण √36 म्हणजे 6 होतं म्हणून 6च्या ऐवजी आपण √36 लिहिलं. आणि √2 जसंच्या तसं आहे. मल्टिप्लिकेशन करताना रॅडिकँड जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. 36 × 2 72. म्हणजे आपल्याला 6√2चं कन्व्हर्शन काय मिळालं, √72. 5√5चं काय मिळेल, 5 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 आणि √5 जसंच्या तसं मल्टिप्लिकेशन केलं तर 125 रूटमध्ये मिळतील. आता दोघांचं कंपॅरिझन यांचं करण्यापेक्षा हे जास्त इझी आहे कारण त्यांची ऑर्डर कशी आहेत, सेम आहे पण रॅडिकँड डिफरंट आहे. 6√2 पासून आपल्याला √72 मिळालेला आहे आणि 5√5 पासून √125 मिळालेला आहे. यामध्ये 72 लेस आहे. 72 इज लेस दॅन 125 म्हणजेच √72 लेस दॅन √125. √72 कोणापासून मिळालेला आहे आपल्याला, 6√2 पासून. म्हणून 6√2 इज लेस दॅन 5√5. अजून दुसरे एक्झाम्पल बघूया. 8√3 आणि √192. आता 8√3ला कन्व्हर्ट करू. कन्व्हर्ट 8√3 इक्वल टू 8 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 64 आणि √3 जसंच्या तसं 64 × 3 आपल्याला मिळतात √192. आता यावरून आपल्याला कोण ग्रेटर आहे, आपल्याला असं वाटेल √192च ग्रेटर आहे.
पण तसं नाही. 8√3चं कन्वर्शन आपल्याला मिळालं आहे सर्ड 192. ठीक आहे. आता रॅडिकँड जर पाहिले दोघांचेही तर 192 इथेही आहेत 192. हे कसे झाले? इक्वल झाले. म्हणजे त्यांची रूटमधली व्हॅल्यू इक्वल राहील आणि म्हणून हे दोन्ही सर्ड 8√3 आणि √192 हे कसे झाले? इक्वल झाले. असं डायरेक्टली बघितल्यानंतर कळत नाही, पण त्याला कन्वर्शन केलं तर इझिली आपल्याला त्यांच्यातलं कंपॅरिझन करता येतं. त्यानंतर आहे ऑपरेशन ऑन लाईक सर्ड्स. आता ऑपरेशन्स म्हटले तर मॅथ्समध्ये 4 ऑपरेशन्स आहेत. कोणते? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. इन ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ लाईक सर्ड्स, first add or subtract the rational number and write the surd as it is in addition. ॲडिशन करताना बघा हे आहेत लाईक सर्ड्स, कारण सर्ड्स सेम आहेत. 7√3 + 29√3. आपल्याला काय करायचं? त्यांच्यासोबत असणारे कोएफिशियंट जे आहेत, रॅशनल नंबर्स आहेत, ते ॲड करता येतात, इझिली ॲड करता येतात. आणि हे सर्ड्स जे आहेत ते जसेच्या तशी लिहायचे. जसं आपण 7x + 29x यांची ॲडिशन कशी करतो? 7 + 29 करतो आणि x जसंच्या तसं लिहितो, तसंच करायचं आहे. ठीक आहे. 36x. जसं इथे सेम आपण ॲडिशन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो, सेम प्रोसिजर तीच अप्लाय करायची आहे. आन्सर होईल 36√3. जसं ॲडिशन करतो तसंच सबट्रॅक्शन आहे. 7√3 - 29√3. इथे काय होईल? 7 - 29. इथे जे रॅशनल नंबर आहे त्यांची सबट्रॅक्शन आणि √3 जसंच्या तसं सबट्रॅक्शन होईल -22√3. म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जे लाईक सर्ड्सची आहे ती खूपच इझी आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन बघा. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. एक्झाम्पल आहे √7 × √42. आता यांची ऑर्डर कशी आहे? सेम आहे. जर ऑर्डर डिफरंट असले तर मल्टिप्लिकेशन करताना पहिले ऑर्डर सेम करावे लागतात. तर इथे ऑर्डर सेमच आहे. नंतर पुढे बघू. 7 × 42. ऑर्डर सेम असल्यामुळे एकाच साईनमध्ये आपण दोघांनाही मल्टिप्लिकेशन घेऊन लिहू शकतो. √7 × 42. 7 × आता 42चे फॅक्टर्स 7 × 6. इथे 7 2 टाईम्स आलेला आहे म्हणजे 49 झाले आणि 49चं स्क्वेअर रूट 7. 6 जसंच्या तसं. या 6ला आपण फॅक्टर्स जरी पाडले 3 × 2 तरी आपल्याला हे कसं √3 √2 दिस इज नॉट कन्व्हिनियंट, देअरफॉर वी राईट √6 ॲज इट इज. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. √125 डिवाईड √5. आता इथे डिव्हिजनमध्ये सुद्धा कसं पाहिजे? इथे ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर हा ॲडिशन असो, सबट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो, डिव्हिजन असो, ज्यांचं करतो आपण त्यांचा सर्ड्सचा ऑर्डर कसा पाहिजे? सेम पाहिजे. इक्वल टू. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये पूर्ण सर्डच लाईक सर्ड पाहिजे, पण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन जर असेल तर सर्ड डिफरंट असू शकतात. त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं रॅडिकँडचं आणि डिव्हिजन पण होतं, पण ऑर्डर कशी पाहिजे? त्याच्यासाठी इक्वल पाहिजे. म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये लाईक सर्ड नसले तरी चालतील, पण ऑर्डर सेम पाहिजे. आता इथे जेव्हा आपण डिवाईड करत आहोत 125 डिवायडेड बाय 5 तर असं फ्रॅक्शनमध्ये लिहिता येतं आणि आन्सर येतं 25 = 5. म्हणजे डिव्हिजनचा आन्सर आलेला आहे आपल्याला रॅशनल नंबर. इथे मल्टिप्लिकेशनचा आन्सर मिळालेला आहे इरॅशनल नंबर. ठीक आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सर्ड्सचं
रॅशनल नंबर असू शकतं किंवा इरॅशनल नंबरही असू शकते. त्यानंतर येतं हे रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स. आता हे रॅशनलायझेशन म्हणजे काय, तर या वर्डमध्ये सगळं आहे. रॅशनलायझेशन म्हणजे रॅशनल नंबर करणे. कशाला? सर्डला. आता सर्डला रॅशनल नंबर आपण कसं करू, तर सर्ड जी दिलेली आहे त्या सर्डला त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा जी सर्ड दिलेली आहे तिला त्याच सर्डने म्हणजे स्वतःसोबत जर मल्टिप्लाय केलं तर तिचं रॅशनलायझेशन होतं. आणि रॅशनलायझेशन म्हणजे त्या साईनच्या रॅडिकंट साईन जे आहे त्या साईनच्या ते बाहेर पडते, नंबर बाहेर पडतो म्हणजे तो रॅशनल नंबर झाला. याला म्हणतो आपण रॅशनलायझेशन. इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सर्ड्स इज अ रॅशनल नंबर, each surd is called the rationalizing factor of the other surd. पहिला सर्ड दुसऱ्याचा आणि दुसरा सर्ड पहिल्याचा रॅशनल नंबर असतो किंवा रॅशनलायझिंग फॅक्टर असतो. जर त्या दोन सर्डचं मल्टिप्लिकेशन हे काय असेल, रॅशनल नंबर असेल तर. फाइंड द रॅशनलायझेशन फॅक्टर्स ऑफ √2. काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाईंग बाय √2 टू √2. या √2ला √2 सोबतच मल्टिप्लाय करता येईल. मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळतं बघा, 2 मिळालं आहे. √2 इंटू √2 √4 आणि 4चं स्क्वेअर √2 हा रॅशनल नंबर मिळाला. आणि म्हणून रॅशनल नंबर मिळाले असल्यामुळे √2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √2. रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द गिवन सर्ड इज नॉट युनिक. म्हणजे फक्त √2च असेल असं नाही. If a surd is rationalizing factor of the given surd, then a surd obtained by multiplying it with any non-zero rational number is also a rationalizing factor of given surd. आता समजा √2 आहे, √2 सोबत रॅशनलायझिंग फॅक्टर हा √2च असेल आवश्यक नाही. √2 मी नंतर √8 घेतलं, 8 इंटू 2 16, √16 झालं आणि 16चं स्क्वेअर रूट हे 4 निघत आहे म्हणजे रॅशनल नंबर मिळत आहे. तर √2चा √8 हा रॅशनलायझिंग फॅक्टर झाला. ठीक आहे. अजून दुसरेही आपण रॅशनलायझिंग फॅक्टर काढू शकतो. म्हणून रॅशनलायझिंग फॅक्टर हा युनिक असतो असं नाही. ठीक आहे. इतरही त्याचे रॅशनलायझिंग फॅक्टर असू शकतात. आता बघा हे एक्झाम्पल, √3चा आपल्याला जर स्क्वेअर रूट काढायचा आहे, रॅशनलायझिंग फॅक्टर काढायचा आहे, तर √3ला √3 सोबतच जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल, √9 येईल. √3 इंटू √3 √9 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 म्हणजेच √3चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे √3. पण जर आपण √27ने त्याला मल्टिप्लाय केलं किंवा √27ला √3ने मल्टिप्लाय केलं तर 27 इंटू 3 होतं 81 आणि 81चं स्क्वेअर रूट निघते 9 हा रॅशनल नंबर आहे. याचा अर्थ √27चा √3 हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, √3चा √27 हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. कारण त्यांच्यापासून आपल्याला काय मिळत आहे, रॅशनल नंबर मिळत आहे. ठीक आहे. आय थिंक यू कॅन अंडरस्टँड इट.